कोल्हापुरातील साळोखे नगर इथल्या डॉक्टर डी.वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये सतेज मॅथ्स स्कॉलर परीक्षा घेण्यात आली। 22 डिसेंबर हा दिवस गणितातील प्रतिभावंत श्रीनिवास रामानुजन यांच्या सन्मानार्थ गणित दिवस म्हणून साजरा केला जातो। याचं औचित्य साधून संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी 6 वर्षांपूर्वी या परीक्षेला सुरुवात केली। विद्यार्थ्यांच्या मनातील गणिताची भीती दूर करून या विषयाची आवड निर्माण व्हावी आणि पुढील परीक्षांचा उत्तम पाया रचला जावा हा यामागचा उद्देश होता। आज परीक्षेसाठी राधानगरी, गारगोटी, पन्हाळा, कागल, शाहूवाडी, गडहिंग्लज, आजरा, चंदगड, भुदरगड, इचलकरंजी यासह कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातून 12वी विज्ञान शाखेतील 110 महाविद्यालयांमधून 3085 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। परीक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची येण्या जाण्याची सोय आणि त्यांच्या जेवणाची सोय डी.वाय. पाटील ग्रुपतर्फे करण्यात आली। यावेळी डी.वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉक्टर अनिलकुमार गुप्ता यांनी परीक्षास्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या। या परीक्षेतील प्रश्नांमधील विविधता, काठिण्य पातळी आणि परीक्षेच्या आयोजनाबद्दल विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केलं। त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी या परीक्षेमुळे भविष्यात मोठा फायदा होणार असल्याचं सांगितलं। आणि आम्हाला हे समजून आलं की म्हणजे ही जी मॅथ्सचे पेपर घेतलाय तो आमच्यासाठी भविष्यात खूप उपयोगी ठरणार आहे। आम्हाला सीईटीचे पेपर असतील, जेईचे पेपर असतील, ह्याच्यासाठी खूप उपयोगी ठरतोय आम्हाला पेपर। त्यानंतर म्हणजे ह्या कॉलेजने आमच्यासाठी खूप चांगली सोय व्यवस्था केलेली आहे, जसं की आमचे ट्रान्सपोर्ट असेल, आम्हाला घेऊन येणं जाणं, आणि त्यानंतर जेवणाची सोय पण केलेली आहे, त्यामुळे आम्हाला आवडलं हे। थँक्यू। एक्झाम थ्रू आमच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एक प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिला, त्याबद्दल डी.वाय. पाटील कॉलेज यांचे आम्ही म्हणजे आभार मानतो आणि बंटी पाटील साहेब सर यांचे पण आभार मानतो। थँक्यू। हा कॅम्पस बघून पण इथं ॲडमिशन घेण्यासारखं वाटलं आणि इच्छा झाल्यानंतर मी घेऊ शकते ॲडमिशन। आणि इथला कॅम्पस इतका छान आहे की इथून पुढे आपल्याला भरपूर संधी उपलब्ध होऊ शकतात, जसे की आज सीईटी आणि जेईच्या मार्फत जेईचा जो पोर्शन असतो त्यावर आज टेस्ट घेतली होती, ती टेस्टसुद्धा सोडवून खूप छान वाटलं। असेच अनेक उपक्रम राबवावेत आणि आम्हाला संधी द्यावी अशी मी इच्छा बाळगतो। धन्यवाद। सतेज स्कॉलर या परीक्षेचा मला भविष्यात उपयोग होणार आहे। जेईच्या प्रिपरेशनसाठी, सीईटीच्या प्रिपरेशनसाठी इथे आम्हाला येण्यासाठी बसची पण सोय झाली, जेवणाची पण सोय आहे। या विद्यार्थ्यांसह अनेक कॉलेजमधील प्राध्यापकांनी सुद्धा ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार सतेज पाटील यांचे आभार मानले। ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत त्यांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली असत नाही। ह्या परीक्षेच्या माध्यमातून त्यांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध होते। भरमसाठ फी देऊन क्लासेस अटेंड करण्याची म्हणजे परिस्थिती ह्या विद्यार्थ्यांची नसल्यामुळं अशा पद्धतीची सराव परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना खूप चांगलं मार्गदर्शन मिळते, जेणेकरून सीईटीसाठी ते खूप उत्साहानं परीक्षेला सामोरे जातात आणि बरेचसे विद्यार्थी त्याच्यामध्ये यशस्वी होतात। ह्या सर्व संकल्पना असणारे माननीय बंटी उर्फ सतेज डी पाटील साहेब सदैव त्यांनी विद्यार्थ्यांच्या विषयी, शिक्षणाविषयी जिव्हाळ्याची आपुलकी जपलेली आहे आणि त्यांना हे यश येताना दिसत आहे, त्यामुळं मनापासून धन्यवाद। या परीक्षेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना 12वी परीक्षेनंतर होणाऱ्या MHT-CET क्रॅश कोर्सला सहभाग नोंदवण्यासाठी मदत होणार आहे। यासह 12वी बोर्ड, CET, JEE परीक्षेसाठी सुद्धा उपयुक्त ठरणार आहे। परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेनंतर IITच्या तज्ज्ञ प्राध्यापकांकडून मार्गदर्शन करण्यात आलं आणि गणित विषयाला उपयुक्त अशा नोट्स देण्यात आल्या। कॅम्पस डायरेक्टर डॉक्टर अभिजित माने यांनी परीक्षेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याबद्दल समाधान व्यक्त केलं। आज अगदी चंदगड, राधानगरी, गारगोटी, गगनबावडा या भागातून अगदी निपाणीपासून मुलं आलेली आहेत। आज ह्या विद्यार्थ्यांना आपण बसेसची व्यवस्था केली आहे, ते इथं पण आपल्यापर्यंत पोचलेले आहेत आणि एक समाधान वाटते की एक 12वीचा विद्यार्थी सीईटीच्या परीक्षेची तयारी करतोय आणि इथून पुढे त्याला ज्या काय इंजिनिअरिंगच्या संधी आहेत, IT क्षेत्र असेल किंवा मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि येऊ घालणाऱ्या AI असेल, डाटा सायन्स आहे, मशीन लर्निंग आहे, या सगळ्या ब्रांचेससाठी त्याचे जे काही स्वप्न आहेत ती स्वप्न पूर्ण होण्यासाठी या परीक्षेचा त्याला कुठेतरी उपयोग होईल, कुठेतरी त्याला नक्कीच फायदा होईल। प्राचार्य डॉक्टर सुरेश माने यांनी भविष्यात राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली। भारत देश ने जो प्रयत्न किया है कि नेशनल एजुकेशन पॉलिसी की तरफ से हम बच्चों को एक काबिल इंजीनियर बनाएं ताकि वो दुनिया के जो प्रॉब्लम्स है, सस्टेनेबल डेवलपमेंट गोल्स ने जो 17 प्रॉब्लम्स बताए हैं पूरा दुनिया के लिए, उन प्रॉब्लम को सॉल्व करने के लिए हमारे इंजीनियर सक्षम हो।
हम आभारी हैं कि बहुत सारे कॉलेजेस से उनके प्राचार्य लोगों ने उनको बच्चों को और टीचर्स को हमारे यहाँ भेजा, और हम चाहते हैं कि ये ट्रेंड बढ़ते रहे। और हमने अभी सोचा है उनके इंटरेक्शन, टीचर लोगों के इंटरेक्शन के साथ, कि हम उनके साथ ज़्यादा है कुछ एमओईज फॉर्म करें और उनको सीईटी का कोचिंग दे, या उनको पावर पॉइंट प्रेजेंटेशन की इंजीनियर्स के आगे भविष्य में क्या क्या कर सकते हैं, क्या क्या कोर्सेज है और उनको कैसे पढ़ना चाहिए, इसके बारे में एक प्रेजेंटेशन बना के हम उनके साथ शेयर करने वाले। एंड वी आर गोइंग टू ऑल्सो कंडक्ट सम वर्कशॉप्स एंड इवेंट्स इन द उनके कॉलेज में जाके हम करेंगे। धन्यवाद। या उपक्रमाला संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, तेजस पाटील यांचं मार्गदर्शन लाभलं। तसंच प्रशासकीय अधिकारी सुयोग पाटील, सर्व ॲडमिशन समन्वयक, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचं सहकार्य लाभलं।